हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता खूप जास्त राग आहे ना राकेशला आलेला असतो आणि पहिल्यांदा जाऊन ना तो त्या भंगारवाल्याला भेटतो. त्या भंगारवाल्याला म्हणत असतो की दे रे माझे पैसे दे, तुला मी म्हटलं होतं ते एवढं युनिक आयटम्स आहेत तर त्याचे मला पैसे तर हवेच. मग आता हे पैसे मला दे, माझ्या घरच्यांनी काही सांगून दे, त्याच्याने मला काही फरक पडत नाही, मला ना माझ्या पैशांशी मतलब आहे. आणि असं बोलून त्याच्याकडे आता पैशाची मागणी ना राकेश करत असतो. त्यावर तो भंगारवाला राकेशला म्हणतो की ओ ओ काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला असं वाटत असेल की ते लाखांमधलं सामान आहे, पण मी माझ्या एक्सपर्टना विचारलं, या सगळ्याची पडताळणी केली आणि ते सामान आहे ना फक्त 20 ते 30 हजारचं आहे. हे ऐकल्यानंतर राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणतो काय? अहो खरंच सांगतोय मी, तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर एक काम करा, चला माझ्यासोबत त्या दुकानामध्ये आणि सगळं सामान घेऊन चला. मला काही गरज नाही पडली तुमच्या त्या सामानाची. लाखो रुपये सुटत असले असते ना तर दिले असते, पण निघतच नाही तर कुठून देऊ पैसे तुम्हाला? मग किती पैसे निघतात त्याचे? 30,000. मध्ये 30,000 इथे. 30,000 कसले? तुम्हाला मी फक्त 10,000 देणार आहे. मग राकेश म्हणतो 10,000? मग 20,000 ऑलरेडी त्या बाईंना दिले होते, त्यांनी सगळ्या कामगारांना वाटले. मग दे चल 10,000 तरी दे, पैसे नाहीत सध्या. असं बोलून राकेश त्याच्याकडनं 10,000 रुपये घेतो. दुसरीकडे आता डायनिंग टेबलजवळ ईश्वरी आलेली असते आणि त्याच वेळेला इकडे अंजली आणि मामाच्या गप्पा सुरू असतात. अंजली ही मामांना बोलत असते की ना मी अनिता ताईला ना लिंबाचं लोणचं करायला सांगितलंय, मस्त असं आंबटकोड. मग आता अगं मिरचीचं पण करायला सांगायचंच ना, तेवढाच आनंद भेटला असता. काय गं तू पण? हो हो सांगायलाच हवं. तेवढ्यातच ना तिथे आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरीची ना लावण्यामुळे चिडचिड झालेली असते आणि त्यामुळेच ना आता वल्लरी तिथे येऊन बसते. वल्लरीला आता विचारू लागते अंजली, अगं काय झालं आहे मामी, एवढी का भडकली आहेस? तर आता मामी सांगते की बघ ना, या लावण्याला सांगितलं होतं असं काही जाऊ नकोस, पण तिने माझं काही एक ऐकलं नाही आहे. तिने मला सरळ सांगितलं की मी माझ्या आईकडे निघून जाते, तिने जराही माझं ऐकून घेतलं नाही, फिरवलंही नुसतं या लावण्याने, असं देखील आता म्हटलं जातं. अगं इतकंच ना मामी, थांब, मी तुला ना आता एक चांगली बातमी देते, म्हणजे तुला कसं बरं वाटेल ना, तुझाही मूड फ्रेश होईल. कसली चांगली बातमी सांग ना? अगं आपण ना एका भंगारवाल्याला बोलवलं होतं आणि ना आपलं घरातलं जे काही अडगळीच्या खोलीतलं सामान होतं ना ते आपण भंगारवाल्याला देऊन टाकलं. आणि खरं तर ना कसली भारी आयडिया काढली माहिती का आपल्या ईश्वरीने, दानच केलं ते सगळं सामान. वल्लरीला जेव्हा समजतं की आता अडगळीच्या खोलीतलं सगळं सामान एका भंगारवाल्याला दिलं आहे, ही गोष्ट ऐकूनच ना खूप मोठा धक्का वल्लरीला बसतो. जेवढा धक्का लावण्या गेल्यावरही बसला नसेल ना तितका मोठा धक्का. आणि ती मात्र आता म्हणते की काय सगळं सामान दिले? खरं सांगताय? अरे हो सगळं सामान दिले, बघ ना जाऊन, मस्त आता अडगळीची खोली छानच वाटते. मग आता इकडे मामीला टेन्शन येतं आणि मामी तिकडं निघून जाते. तर मामा मात्र म्हणतात की हिचं कधी कधी ना मला कळतच नाही, अगदी जग उद्ध्वस्त झाले की काय, आयुष्य खराब झालं हिचं, असंच करत असते. तेवढ्यातच ना आता तिकडे अर्णव आलेला असतो आणि अर्णव ना फोनवर बोलत असतो. अर्णव आता फोनवरच बोलत असताना म्हणत असतो की हो हो आपलं ते काम झालं पाहिजे, एवढं बोलून तो फोन ठेवतो. तो आता ईश्वरीकडे कॉफी मागायच्या ऐवजी तो कॉफी मागतो, तो म्हणजे इथे असणाऱ्या या अंजलीकडे. अंजलीला म्हणतो की ताई जर मला कॉफी देतेस का? अंजली म्हणते कॉफी मी? काही झालंय काय लवबर्ड्समध्ये आज? आमचं क्यूट कपल बोलत नाही आहे का? असं आता मुद्दामूनच ती विचारते. हो काही नाही. मग अगं अरे काय झाले काय, माग ना बायकोकडे कॉफी. मग अगं मला ना खरं कधीच ना कळत नाही गं, हिचं काय करू मी? मग आता काय झालं आहे? काहीच नाही, नेहमीचीच नॉर्मल भांडणं, पण आहे ना मला कळत नाही हिला कशा पद्धतीने समजून घेऊ. मग आता अंजली डायरेक्टच अर्णवला सांगते की बघा तुमच्या दोघांची नवरा बायकोची भांडणं आहेत, तुम्ही दोघं नवरा बायको काही ती भांडणं बघून घ्या, प्लीज मला यामध्ये घेऊ नका, असं सरळ तिनं सांगून टाकलेलं असतं. मग आता अर्णवची डायरेक्ट गाडी जाते मामाकडे. तो मामाला सांगत असतो, मामा तू तरी बघ ना. मामाही या सगळ्यातून हात बाहेर काढतो, कारण मामालाही माहिती नवरा बायकोच्या भांडणात काही पडायचं नाही. तर दुसरीकडे वल्लरी आता त्या अडगळीच्या खोलीत गेलेली असते. अडगळीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे सगळीकडे तिथेची ती संदूक शोधत असते
पण तिला कुठेही ती संदूक सापडत नाही. मग ती विचार करते की नक्कीच माझं सगळं सामान यांनी देऊन टाकलेलं दिसते. मग आता सामान गेलं तरी कुठे, हा मोठा प्रश्न इकडे मात्र वल्लरीसाठी असतो. वल्लरी जोरजोरात ईश्वरीच्या नावाने आरडाओरडा करू लागते. मग काय, बिचारी ईश्वरी ही लगेचच जायला निघते, पण ईश्वरीच्या मागे ना सगळेजण त्या अडगळीच्या खोलीत जातात. तर ईश्वरीला आता वल्लरी म्हणत असते की तुला कोणी सांगितलं होतं हा शहाणपणा करायला, अडगळीचं सगळं सामान विकायला? मुळात आहे ना, तू घरची लक्ष्मी आहेस म्हणून सगळ्यांनी तुला डोक्यावर घेतलं आहे, पण माझ्यासाठी तू कोणी नाही आहेस. एवढं लक्षात ठेव. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हाला न विचारता तू केल्यास, घरची महाराणी आहेस का तू? मग आता मात्र इकडे इतका वल्लरीचा आवाज वाढलेला असतो ना की ती एकाही शब्दाने नीटही बोलत नसते. आणि त्यामुळे आता मात्र खूप मोठं टेन्शन ना इकडे अर्णवला आलेलं असतं. अर्णव मात्र म्हणतो की ए मामी काय झालं आहे, जरा नीट बोल ना. आणि अगं ही कोणती पद्धत आहे बोलण्याची, असं बोलूनच ना तो थोडा डिस्टर्ब असतो आणि तो समजवायचा प्रयत्न करतो. दुसरीकडे आता जी अंजली असते ती मात्र आता मामीला समजवते. अगं मामी ऐक ना, खरं तर ना तो जे स्क्रॅप डीलर होता ना तो खरं तर आमच्या ओळखीचा होता, म्हणजे ह्यांच्या. आणि हे सामान आहे ना हिने नाही, ते फक्त मी आणि ह्यांनी दिलं आहे. हिने फक्त त्यामध्ये एक आयडिया दिली की आपण हे सामान आहे ना की दान देऊया, बस इतकंच. हे सगळं काय केले तुम्ही? यामध्ये माझ्याही महत्त्वाच्या वस्तू होत्या. काय होतं तुझं महत्त्वाचं, मामा विचारतो. तर मामाला ते सांगते की माझं पर्सनल होतं. पर्सनल होतं? काय पर्सनल होतं तुझं? तर आता ईश्वरी म्हणते की माफ करा मामी, पण मी तुम्हाला एक विचारू का? जरी तुमच्या पर्सनल गोष्टी असतील तरी मग ते इथे का ठेवायच्या ना? तुमच्या खोलीमध्ये जपून ठेवायच्या होत्या. मला माझं कुठे सामान ठेवायचं हे तू शिकवणारस का मला आता? आणि या सगळ्या गोष्टी तू मला सांगणारेस का? असं बोलून असता आता खूप जास्त आवाज ना वल्लरीचा वाढलेला असतो, कारण वल्लरीचे सगळे पुरावे आता त्या भंगारमध्ये गेलेले असतात. त्यामुळे वल्लरीची चिडचिड होत असते. वल्लरीला त्याचा डब्बा हवा असतो. कधी एकदा ती पेटी भेटते आणि त्या पेटीतलं सगळं सामान असं तिला झालेलं असतं आणि त्यासाठी आता तिचा जीव नुसता वरखाली होत असतो. ईश्वरीलाही डाऊट येतो, म्हणून ईश्वरी ही विचारते की काय आहे त्या पेटीमध्ये, एवढं तरी सांगा ना काय होतं. पण इकडे मात्र तोंडात ना एकही शब्द मात्र काही निघत नसतो या मामीच्या. मग आता तो स्क्रॅप डीलर कुठे आहे, मला त्याला भेटायचे, कारण माझ्यासाठी तो डब्बा खूप जास्त इम्पॉर्टंट होता, मला लवकरात लवकर द्या. हो मी ह्यांना सांगते, तू नको पॅनिक होऊ, ह्यांच्याकडे नंबर आहे त्याचा, नको का मामी इतका त्रास करून घेऊ, चल बरं पहिल्यांदा. असं देखील आता अंजली तिला सांगू लागते, कारण अंजलीकडे माहिती होतं ना अंजलीला की हा स्क्रॅप डीलर जो आहे तो मात्र या राकेशने बोलवलं आहे, मग आपण त्याच्याकडनं नक्कीच सामान पुन्हा मिळवू शकतो असा विचार इकडे मात्र अंजली करते. वल्लरीचं डोकं जाम फिरलेलं असतं, कारण वल्लरीला आता काही झालं तरी ते पुरावे हवे असतात, जे पुरावे ऑलरेडी भंगारमध्ये गेलेले असतात. तर इकडे आता वल्लरीची जी काही पायरी घसरलेली असते ना, त्यामुळेच ना खूप जास्त राग खरं तर आलेला असतो. तो म्हणजे अर्णवला. अर्णव बोलत असतो की मामी तू जे काही बोलतेस ना ते खूप जास्त चुकीचं बोलते, म्हणजे तुझ्या बोलण्याला ताळतंत्र नाही आहे, तू कोणाला काय बोलतेस काय नाही. अगं या सगळ्या गोष्टी कोणी ठरवल्या होत्या आणि तू या सगळ्याचे आरोप कोणावर करते, जरा विचार करून बोल ना. आणि एवढं काय पॅनिक व्हायचं आहे, एवढीच तर साधी पेटी होती ना, त्याच्यामध्ये काय आहे हेही तू सांगत नाही आहेस आणि इतकी पॅनिक होतेस, असं आता अर्णव म्हणू लागतो. सगळीजणं आता तिकडनं जायला निघतात. वल्लरी म्हणत असते की काही झालं तरी ना मला आता त्या भंगारच्या दुकानात जावंच लागेल. इकडे मात्र आता एवढं सगळी मेहनत करून माझ्या हाती काय मिळाले ते 10,000 रुपये. 30,000 भेटणार होते, त्याच्यातले सुद्धा 10,000च भेटलेत. आता या 10,000ने निदान घसा तरी ओला करतो, म्हणजे जरा बरं वाटेल. एवढे दिवस झाले काही खायला मिळालेलं नाही आहे, घसाही ओला झाला नाही आहे, आता मी तेच करतो असा विचार करून नसता तो आता दारू प्यायला म्हणून गाडीवरनं निघत असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. मग तो विचार करतो की फोन नेमका कोणाचा आला असेल, आणि म्हणूनच तो आता कॉल रिसीव्ह करायला जातो. तर त्याच्या फोनवर फोन आलेला असतो, तो म्हणजे त्या लाडक्या बायकोचा. तो म्हणतो या लाडक्या बायकोचा फोन का आला, आणि फोन उचलून म्हणतो की हा बोल राणी सरकार, काय झालं आहे. त्यावर आता अंजली म्हणत असते की प्रॉब्लेम झाला आहे, सांगू का तुम्हाला. तो स्क्रॅप डीलर आहे ना त्याचा नंबर असेल तर द्या, किंवा तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा, कारण आहे ना आपण जे अडगळीचं सामान दिलं बघा त्यामध्ये ना मामीचं एक महत्त्वाची गोष्ट होती आणि तिचा तो बॉक्स आहे ना सापडत नाही आहे. अडगळीच्या खोलीमध्ये सामान
कोणासोबत गेलाय, फक्त तेवढा तो बॉक्स मिळवून देता येईल का बघा ना. तर आता इकडे राकेश मनातल्या मनात विचार करतो, एकतर त्याने 10,000 दिलेत आणि वर आता हा बॉक्स बघायला जाईन म्हटल्यावर आता सगळ्याचीच वाट लागली. त्यापेक्षा ना 1,000 रुपयेही कमी होतील 10,000मधले. त्यापेक्षा हिला फक्त हो हो असं म्हणतो. हां अंजली, मी बघतो हां त्याला फोन लावून, पण त्यांनी सामान ठेवलेलं असायला हवं, नाहीतर जर त्यांनी सामान सेल आउट केलं असेल तर काहीच मिळणार नाही आहे आपल्याला. हे देखील आता राकेशने सांगून ठेवलेलं असतं. मग आता अंजली त्याला म्हणते की जरा लवकर प्रयत्न करा आणि असं बोलून आता तिनं फोन ठेवलेला असतो. आणि जेव्हा हे सगळं बोलून ती फोन ठेवते तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की मी असं कित्येक जणांना सांगतो की मी तुम्हाला देतो करून, पण मी काही देत नसतो. तर इकडे दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी ना झाडांना पाणी घालत असते. झाडांना पाणी घालत असताना तिचं लक्ष नसतं, तर ती झाडांना पाणी घालत असते. कारण ना झाडाची जी कुंडी असते ना ती पूर्णतः भरून वाहत असते, पण तरीसुद्धा काही मात्र कळत नसतं. मग आता काय करावं ह्या खरंच ना ईश्वरीला. म्हणून अर्णव म्हणत असतो की अगं, झाडांना जास्त पाणी घातलं ना तरी झाडं कोमेजून जातील, म्हणजे गुदमरतील ती अक्षरशः त्या पाण्यामध्ये एवढ्या. त्यावर आता अर्णवकडे ईश्वरी रागातच बघते, कारण ईश्वरीला नात्याच्या बाबतीतसुद्धा असंच काहीसं वाटत होतं. मुळात त्याला अर्णव ईश्वरीचं म्हणणंच समजून घेत नव्हता. ईश्वरीच्या मनात नेमकं काय आहे काय नाही हेच अर्णवला कळत नव्हतं. मग आता ईश्वरीही कुठे शांत बसते. ईश्वरीही आता अर्णवला बोलू लागते. मी झाडांमध्ये कमी झालं तर ती झाडं जी आहेत ना ती मरतात आणि जास्त झाली तर ती कोमेजतात. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव म्हणतो की एक्झॅक्टली हे असंच असतं, रिलेशनशिपचं सुद्धा असंच असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा तुम्हाला कळतं का याबद्दल. मग अर्णव म्हणतो की हो मला कळतं ना, म्हणजे काही जास्तही असायला नको काही कमी असायला नको, म्हणजे सगळं कसं एकदम परफेक्ट असायला हवं ना. मग आता ईश्वरी ही तोंडाने इशारा करून बरोबर असं म्हणत असते. ईश्वरीची वाढती चिडचिड बघून अर्णव तिला म्हणतो की काय झालंय गं, मगाशी मामी तुला एवढं बोलली त्याचा त्रास होतोय का तुला, तर तसं सांग. तर ईश्वरी म्हणते की मला त्याचा त्रास नाही होते. मग काय झालं, मगाशी रूममध्ये मी जे काही बोललो त्याचा त्रास होतोय का, तुम्ही ना काहीच बोलत नाही ना त्याचा त्रास होतोय मला. मग अर्णव म्हणतो म्हणजे काय. अर्णवचं तर हे सगळं डोक्यावरूनच गेलेलं असतं. ईश्वरी म्हणते की जाऊ दे, सध्या मी जे काही बोलते ना ते सगळं काही तुमच्या डोक्यावरून जातं आहे, त्यामुळे मलाही काही बोलायचं नाही आहे. मी बोललेलं तुम्हाला कळत नाही, तुम्ही बोललेलं मला कळत नाही आहे, असं काहीसं बोलून ती आता शांत बसते. मग आता अर्णव म्हणत असतो की एक मिनटं मिस इंदौर, मला जरा क्लिअर कर. गेले काही दिवस ना ऑब्झर्व करतोय, तू ना अगदी वेगळंच वागते, म्हणजे रिलेशनशिपमधलं बोललं की जरा वेगळंच काहीसं वाटतं तुझ्याकडे बघून. मग आता ईश्वरीला असं वाटतं की अर्णवला काहीसं कळतंय. मग ईश्वरी अर्णवला म्हणते की बोला ना सर, काय वाटतंय. मग आता अर्णव म्हणतो मला ना अशा वेळेला हेच वाटतं तुला नेमकं होतं तरी काय. आता अर्णवने उलट असं म्हटल्यानंतर ईश्वरीला अजूनच राग येतो. तर दुसरीकडे आता अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीची चिडचिड का होते. म्हणूनच आता अर्णव म्हणत असतो की मला जरा सांग की संसार आणि प्रपंच नीटनेटका करण्यासाठी नेमकं काय करायचं असतं. पण ईश्वरी म्हणत असते की या सगळ्याबद्दल ना मला कळतं, तुम्हाला कळत नाही आहे, सो तुम्ही शोधा, माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. असंच डायरेक्टली ईश्वरी अर्णवला बोलवून टाकते. त्यावर आता अर्णवही ईश्वरीकडे पाहत राहतो आणि तो म्हणतो की काय चाललंय काय, नेमकं मला कळत नाही आहे की हिला कळत नाही आहे, असा विचारच ना त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तर त्यानंतर मात्र ईश्वरी तिकडनं रागारागाने जात असते. तर अर्णव मिस इंदौर अशी हाक मारतो. त्यावर ईश्वरी थांबते. ईश्वरीला असं वाटते की चला फायनली हे आता मला काहीतरी बोलणार आहेत, पण अर्णवच्या तोंडून काही शब्द काही बाहेर येत नसतात, कारण अर्णवला बोलताना सुद्धा भीती वाटत असते. ईश्वरी आता रागातच मागे बघते आणि म्हणते की जाऊ दे, या माणसाकडनं ना खरंच काही होणार नाही आहे, काही उपयोगही नाही आहे या माणसाला काही बोलून. असं बोलूनच आता ईश्वरी आतमध्ये जायला निघते. अर्णवही विचार करतो की काय करावं या बाईचं, खरंच ना म्हणजे माझं चुकतंय का, मी ईश्वरीवर प्रेम करतोय पण मी बोलू पाहत नाही आहे, माझं काही चुकतंय का विचार अर्णव करत असतो. रूममध्ये जाऊन ना ईश्वरी आपल्या बहिणीला नमूला कॉल करते. नमू म्हणत असते की काय झालंय, इतकी का चिडचिड करतेस. त्यावर ईश्वरी म्हणते की अगं मी काय करू गं नमूताई, ह्यांना मी सांगायचा प्रयत्न करते पण अर्णव सरांना काहीच कळत नाही आहे गं, मला कळतच नाही आहे, मी ह्यांना कसं सांगू, माझं प्रेम आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलायला बघते पण ते
ते मात्र काहीच बोलायला बघत नाही आहे. का असं करतायत गं ते? असाच विचार ना इकडे मात्र ईश्वरी करत असते. ईश्वरीची खूप जास्त चिडचिड होत असते आणि ती सगळी चिडचिड ना ती नमूवर काढत असते. नमूला म्हणत असते की सांग ना मला काहीतरी तू. नमू म्हणत असते की अगं सगळं काही आरामात घे, इतकी काही करू नको, असं नमू तिला सजेस्ट करत असते. पण आता ईश्वरीला ना कोणाचं एक धड ऐकायचं नसतं. ती सरळ सांगते की मला ना कोणीही काही बोलू नका, माझे निर्णय ना मी घेऊ शकते, प्लीज मला कोणीही काही सांगू नका, असं देखील ती आता डायरेक्टली बोलते. त्यानंतर आता नमू तिला समजवायचा प्रयत्न करत असते, पण नमूचं सुद्धा तिला काही एक ऐकून घ्यायचं नसतं. ती आता सरळ सांगते की कोणीही मला ज्ञान पाजवू नका, मला जे करायचं आहे ना ते आता मलाच करावं लागणार आहे. कारण नमूसुद्धा तिला एक वेगवेगळ्या कल्पना देत असते की तू तुझ्या मनातलं कसं बोलून टाकायला हवं, पण या सगळ्या गोष्टी ना हिने जरी केल्या तरी त्या अर्णवला कुठे कळत आहेत. म्हणूनच ना ईश्वरीची खूपच चिडचिड होत असते, कारण अर्णव आहे ना काही शब्दाने तिला समजून घ्यायला तयार नसतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिची खूप जास्त चिडचिड होत असते. तर ईश्वरी डायरेक्टली म्हणत असते की जाऊ दे बाई ताई, मला ना नाही कळते काही, आणि असं बोलून ती फोन ठेवते. दुसरीकडे आता आकाश कामाला जायला निघालेला असतो आणि त्याच वेळेला ना मामी तिथे येते आणि चल माझ्यासोबत आपण सगळ्या भंगारांची दुकानं पालती घालव्या, पण काही झालं तरीसुद्धा मला तो बॉक्स हवा आहे, असं ती म्हणते. अगं मम्मा, पण मला नाही येता येणार, मला कामासाठी बाहेर जायचे. काय बोललास तू? म्हणजे तुला माझ्यासाठी जराही वेळ नाही आहे? काय करतोयस असं तू आकाश? अगं खरं बोलतोय मम्मा, तू एक काम कर ना, तू बाबाने घेऊन जा ना, म्हणजे बाबा तुझ्या ह्या सगळ्यामध्ये मदत करतील. मग तुझ्या बाबांना सांगायला गेली ना तर तुझे बाबाही मला काही मदत करणार नाही आहे, कोणीही माझ्या काही कामाचं नाही आहे. आणि त्याचनंतर तरी खूप जास्त चिडलेली असते. तुला तुझ्या आईसाठी जराही वेळ नसतो, तुला फक्त तुझं काम इम्पॉर्टंट असतं, तू जराही आईचाही विचार करत नाही, असं काहीसं रागारागात वल्लरी आता आकाशला सुनावू लागते. आकाश मात्र बिचारा शांततेत सगळं ऐकून घेतो, कारण वल्लरीची ना या सगळ्यामुळे खूप जास्त चिडचिड होत असते. कारण हातातलं जे एकमेव पुरावे असतात ना ते सगळे काही गायब झालेले असतात आणि त्यामुळे तिची ही चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. तर त्यानंतर मात्र आता वल्लरी तवतवत आता इथे आलेली असते आणि मामाला सांगत असते की आकाशला मी म्हटलं की चल माझ्यासोबत जरा भंगारांच्या दुकानामध्ये, पण त्याने सरळ मला नकार दिला आहे. काय बोलू ह्या मुलाला, खरंच ना मला कळत नाही, म्हणजे मला कोणीच सावरून घेत नाही. तर मामाही बोलतात की अगं बरोबर आहे त्याचं, त्यालाही त्याची कामं आहेत, त्याने काही मीटिंग्स लाईनअप केलेल्या आहेत, मग ते सगळं सोडून तुझ्या भंगाराच्या दुकानमध्ये येत बसणार आहे का तो? मग आता तुम्ही तरी चला माझ्यासोबत, कारण काही झालं ना तरीसुद्धा मला ते सगळं सामान आणायला हवं, असं देखील आता ती म्हणत असते. मामाची मात्र चिडचिड होत असते, कारण मामा सरळ तिला म्हणतो की एवढूशा बॉक्ससाठी तुझी काय जी तडफड चालली आहे ना ती खरंच ना वेगळीच आहे. पण आता ही जी तडफड आहे ना ती फक्त आणि फक्त तिला माहिती असतं, कारण त्या तडफडीमुळेच तिचा जीव नुसता वरखाली होत असतो. ती कोणालाही सांगू शकत नसते, कारण त्या बॉक्समध्ये काय आहे ते फक्त आणि फक्त तिला माहिती होतं. पण ते जर सांगितलं तर प्रॉब्लेम होईल, घरात सगळ्यांना कळेल, म्हणूनच ती ह्या गोष्टी सगळ्यांपासून लपवत असते, अगदी मामापासून सुद्धा. आणि म्हणूनच मामासुद्धा आता वल्लरीला म्हणतो की तुझं जे काही चाललं आहे ना ते तुझ्यापर्यंत लिमिटेड ठेव. या सगळ्यामुळे जर घरात कोणालाही त्रास होणार असेल ना तर माझ्या इतका वाईट माणूस कोणीही नसेल, असं डायरेक्टली मामाने सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळेच ना इकडे मात्र आता वल्लरीची बोलती बंद होते. वल्लरी म्हणत असते की प्रत्येक वेळेला तुम्हाला मला टॉर्चर करायचं गरजेचं आहे का? पण मी तो बॉक्स शोधल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देखील आता वल्लरी म्हणत असते. मामाच्या डोक्यामध्ये हेच विचार सुरू असतात की ही इतकी का हात धुवून मागे लागली त्या बॉक्ससाठी, एवढं काय आहे त्या बॉक्समध्ये, असाच आता मामा विचार करत असतो. त्यानंतर मामा तिथे बसलेला असतो आणि ईश्वरी किचनमध्ये स्वयंपाकाचं बघत असते, कारण तिला ना डबा द्यायचा असतो. तिने 2 भाज्या बनवलेल्या असतात, पण आता जेव्हा ती अर्णवला बघते ना तेव्हा मात्र तिच्या हाताचा स्पीड ना एका वेगळ्याच दिशेला गेलेला असतो. मामा इथे कामासंदर्भात बोलत असतो, पण अर्णवचं लक्ष ना फक्त आणि फक्त त्या समोर असलेल्या त्या ईश्वरीकडे असतं. तो फक्त इतकंच बोलत असतो. मग आता अर्णवकडे मामाचं लक्ष जातं. मामा म्हणतो अरे मी कामाचं बोलतोय आणि तू काय बघतो? अच्छा, म्हणजे तुझं लक्ष समोर आहे तर म्हणून तू तिकडे बघतोयस का? अरे मी तुला हेच म्हणतोय की काय करायचं आहे मला सांग बरं, म्हणजे कामाबद्दल तुला सांगतोय पण तुझं लक्ष नाही आहे. इकडे मात्र आता ईश्वरी डबा वगैरे भरत असते. ईश्वरी म्हणत असते की आज मी डबा भरून देते आहे, मला एवढं सगळं करायला लागतंय, पण मी हे सगळं कोणासाठी तरी करते आहे. हे सगळं तिचं फक्त अर्णवसाठी असतं. तर दुसरीकडे मात्र आता मुद्दामूनच ना अर्णव म्हणत असतो की अनिताजी मी तर नाही येणार आहे लवकर आज, मला काही यायला उशीर होणार नाही आहे, मी दुपारीच येणार आहे. असं म्हटल्यानंतर ईश्वरी मुद्दामून म्हणते की तुमच्यासाठी मी हा डबा देतच नाही आहे मुळात,
मामांना आता हे सगळं जे काही चाललेलं असतं ते बरोबर कळत असतं. म्हणूनच मामा मात्र आता हसत असतात. मामांचं बरोबर लक्ष असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळेच यांची नुसती चिडचिड होते. दोघंही जण भांडलेले आहेत. तर आता अर्णवचं बरोबर लक्ष ईश्वरीकडे असतं. ईश्वरी काय करते, ईश्वरीचे हावभाव या सगळ्याकडे बरोबर तो लक्ष देऊन असतो. तर त्यानंतर अनिताताई, मी येईन दुपारपर्यंत, माझ्या जेवणाचं काय ते नंतर बघा. अहो अनिताताई, काय कोणाचं घेऊन बसलायत आता? हे जेवण कशाला कोणाला लागते तुम्हाला सांगू का? इतकं भारी जेवण असलं ना तरी कोणीही ते जेवणार नाही आहे. कारण एवढं भारी जेवण देऊनसुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाचं असतंच की. म्हणजे काय, आज छान असं स्वयंपाक केला आहे आणि मग आधी ते आकाश येतो. तर ती आता आकाशला देऊ लागते. आकाशला म्हणते की हे घ्या आकाश भाऊजी, तुमच्यासाठी तुमच्या आवडीच्या भाज्या केल्यात. कसल्या भाज्या केल्या आहेस आवडीच्या? मग आता ती सांगू लागते वांग बटाटा आणि त्यासोबत मटकीची उसळ. हे सांगितल्याबरोबर मात्र आता आकाशच्या आवडीच्या भाज्या नसतात. तर आकाश म्हणतो ह्या भाज्या? अहो आकाश भाऊजी, खा तर त्या भाज्या. म्हणजे मला माहिती आहे तुमच्यासाठी जरा युनिक असेल, पण खा. कारण ना ते भाजीपाला घासपूस खाण्यापेक्षा ना हे सगळं ठीक आहे. नाहीतर लोक उकडलेल्या भाज्या खातात फक्त. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की खा खा, या भाज्या खाऊन जरा जाडजूड हो, कारण तुला तेच खायचं आहे आता. तर आता इथे आकाशची मात्र या दोघांच्याही भांडणामध्ये मस्तपैकी अशी गळचेपी झालेली असते. तर आकाश म्हणत असतो की ए तुझं झालंय का? खरं तर तो आकाशला म्हणत असतो अर्णव, पण हे सगळं ना असं वाटतं ईश्वरीला की तो तिच्यासाठी बोलतो आहे. त्यानंतर आता ईश्वरी किचनमध्ये जाते आणि म्हणते की उकडलेल्या भाज्या उकडवून ठेवा, दुपारपर्यंत काही माणसं येणार आहेत खायला, मुद्दामून ती बोलत असते. तर आता अर्णव जेव्हा जात असतो ना तेव्हा मात्र बरोबर अर्णवचं लक्ष असतं की ईश्वरी किचनमध्ये काय करते. ईश्वरीचा मूड खूप जास्त ऑफ झालेला असतो, कारण आज अर्णव कामाला गेलेला असतो आणि ती त्याच्यासोबत बोलत नसते आणि अर्णवला सुद्धा तिच्या मनातलं कळत नसतं ना, त्यामुळे तिचा जीव नुसता वरखाली होत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जेव्हा जात असतो ना तेव्हा मागे वळून वळून ईश्वरीकडे पाहत असतो. तर ईश्वरी छोटीशी का होईना स्माईल देते. आता बाहेर गेल्यानंतर इकडे मात्र आता अर्णव ऑफिसकडे पोहोचलेला असतो आणि तो विचार करतो की काय माझं चुकतंय का? म्हणजे मी खरं तर खुश ठेवायला चुकतोय का? म्हणजे मला नेहमीच अशी ती सारखी सांगत असते की काय आहे माझ्या मनात, मग मी माझ्या मनातलं ईश्वरीबद्दलचं प्रेम व्यक्त करायला हवं का? पण कसं करू यार, आय लव्ह यू ईश्वरी, असं तो काहीसं म्हणतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीचं जे काही सुरू असतं, म्हणजे तिची जी घालमेल ती अंजलीला कळत असते. अंजली म्हणत असते की काय होतंय, म्हणजे आमचा चिंटू घरात नाही आहे म्हणून तुला त्रास होतोय ना, मला कळतंय. राकेशला आता तो दादा भेटलेला असतो आणि दादा त्या राकेशची धुलाई करत त्याला म्हणत असतो की आता तुला मी नाही तर माझा बॉसच बघून घेईल. आता ह्यांचा बॉस नेमका कोण असेल, काय असेल, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.